Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। तुम्ही दृश्यम सिनेमा पाहिला असेल। अजय देवगण मृतदेहाची कशी विल्हेवाट लावतो की पोलिसांना त्याचा थांग पत्ताच लागत नाही। दृश्यमचे एक सोडून दोन भाग आले। सिनेमा नागरिकांना चांगलाच आवडला, पण सिनेमा आणि खरं आयुष्य याच्यात फरक असतो। सिनेमा हा मनोरंजनासाठी काल्पनिक कथेत न रचलेला असतो, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणत असाल की तू दृश्यम सिनेमाबाबत इतका का सांगतोय? त्याचं कारण असं आहे की हाच सिनेमा 4 वेळा पाहून एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा खून केलाय। खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी भट्टीत जाळून टाकला। पुण्यातील शिंदेवाडी या भागात ही घटना घडली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, सगळं काही पुढच्या काही मिनिटांमध्ये समजावून घेऊयात। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। खून झालेल्या महिलेचं नाव आहे अंजली समीर जाधव। तिचा पती समीर पंजाबराव जाधव याला आता पोलिसांनी अटक केली आहे। जाधव हे कुटुंब मूळचं अमरावतीमधलं, सध्या पुण्यातील शिवणे भागात ते राहायला होते। अंजली आणि समीरला 2 मुलं आहेत। शिवण्यात समीर पत्नी, 2 मुलं आणि आईसोबत राहत होता। समीरला अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता, यातून त्यांचे अनेकदा टोकाचे वाद देखील झाले होते। समीरला अंजलीचा भयंकर राग होता, त्यामुळे तिला संपवण्याचा त्याच्या डोक्यात प्लॅन शिजत होता। त्यासाठी त्याने महिन्याभरापासून तगडं प्लॅनिंग सुरू केलं होतं। समीरचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता, त्यामुळे लोखंडाच्या वस्तू कशा तयार करायच्या या सगळ्याचं त्याला चांगलीच माहिती होती। त्याने दृश्यम हा सिनेमा 4 वेळा पाहिला होता। दृश्यममध्ये अजय देवगण ज्या पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावतो, त्याच पद्धतीने बायकोचा खून केल्यानंतर तिची कशी विल्हेवाट लावायची याची संपूर्ण तयारी त्याने केली होती। त्यासाठी आपल्या फॅब्रिकेशनच्या नॉलेजचा वापर करून घेण्याचा त्याने निर्णय घेतला। डोक्यात तर प्लॅन शिजला होता, आता त्याला मूर्त रूप देण्याची वेळ आली होती। पुण्याच्या बाहेर खेड शिवापूरजवळ गोगलवाडी फाटा येथे त्याने एक गोडाऊन भाड्याने घेतलं। बायकोला मारण्यासाठी फॅब्रिकेशनच्या नॉलेजचा वापर करून लोखंडाची भट्टी तयार करून घेतली। काही लाकडं, पेट्रोल असं सगळं गोडाऊनमध्ये आणून ठेवलं। प्लॅन तर रेडी होता। मग उजाडला 26 ऑक्टोबरचा दिवस, दिवाळीचा सण होता। आपण आता मोठं फॅब्रिकेशनचं काम करतोय, त्यासाठी गोडाऊन घेतलंय, ते पाहायला जाऊयात असं त्याने बायकोला सांगितलं। दुपारी 2 वाजता दोघेच त्यांच्या हुंदाई i10 या गाडीतून गोडाऊनच्या दिशेने निघाले। दिवाळी असल्याने मुलं नातलगांकडे गेली होती, घरी त्याची आई एकटीच होती। अख्ख्या प्रवासात समीरच्या डोक्यात प्लॅन घोळत होता। वेळ घालवण्यासाठी त्याने मध्ये जेवण केलं, भेळ घेतली, असं सगळं करत संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान ते गोडाऊनला पोहोचले। गोडाऊनमध्ये गेल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। या वादात समीरने बायकोचा गळा आवळून खून केला। खून झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याच्या प्लॅनप्रमाणे पुढच्या गोष्टी केल्या। त्याने अंजलीचा मृतदेह त्याने तयार केलेल्या लोखंडी भट्टीमध्ये टाकला। त्यात आधीच काही लाकडं आणि पेट्रोल टाकून ठेवलं होतं। मृतदेह त्या भट्टीत टाकून जाळून टाकला। मृतदेहाची पूर्ण राख होण्याची वाट पाहत तो तिथेच निर्दयीपणे 2 तास बसला होता। 2 तासानंतर त्याने मृतदेहाची राख गोळा केली आणि त्याची विल्हेवाट लावली। आपला गुन्हा पकडला जाऊ नये म्हणून त्याने ती संपूर्ण लोखंडी भट्टी पुढे स्क्रॅपमध्ये विकून टाकली। झालं, प्लॅन तर पूर्ण झाला होता। आता पत्नी कुठे गायब झाली, लोकांना काय सांगायचं, यासाठी त्याने त्याचा पुढचा प्लॅन सुरू केला। 27 ऑक्टोबरला पत्नी हरवल्याची आरडाओरड करायला त्याने सुरुवात केली। 28 तारखेला वारजे पोलीस स्टेशनला जाऊन पत्नी हरवल्याची त्याने रीतसर तक्रार दिली। पत्नी मैत्रिणीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडली, पण ती परत आलीच नाही, म्हणून वारजे पुलाखालून ती हरवल्याची तक्रार त्याने पोलिसांकडे केली। प्लॅनप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत होत्या। दृश्यम पद्धतीने पोलिसांना काय उत्तर द्यायचं हे सुद्धा समीरने पक्क ठरवलं होतं, पण सिनेमा आणि आयुष्य यातला फरक त्याला काही कळाला नाही। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, CCTV इतर तांत्रिक बाजू तपासायला त्यांनी सुरुवात केली। आजूबाजूच्या लोकांकडे देखील चौकशी सुरू केली। पोलिसांना क्ल्यू लागला आणि समीरचा खेळ खल्लास व्हायला सुरुवात झाली। पोलिसांच्या तपासात दोघे गोडाऊनमध्ये एकत्र जात असल्याचं CCTVमध्ये दिसून आलं। पोलिसांची संशयाची सुई समीरकडे वळाली। पोलिसांनी आणखी तपास करायला सुरुवात केली। पोलिसी खाक्या दाखवताच समीरने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली।
एका संशयामुळे एक अख्खं कुटुंब आता उद्ध्वस्त झालंय. पोलिसांनी जेव्हा या घटनेचा आणखी तपास केला तेव्हा समीरचं देखील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलंय. आता स्वतःचे संबंध लपवण्यासाठी त्याने हे सगळं केलं का, या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करतायत.